हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. इस्रायल आणि इराणमध्ये तुंबळ युद्ध. इराणकडून इस्रायलवरती रात्रभर क्षेपणास्त्रांचा मारा. काल इस्रायलच्या हल्ल्यामध्ये आमचे 104 लोक ठार झाले असा इराणचा दावा. अहमदाबाद अपघाताच्या बाबत केंद्र सरकारकडून उच्चस्तरीय चौकशी सुरू. ब्लॅक बॉक्समधील डेटा, कॉकपिट, व्हॉइस रेकॉर्डर तपासणार. 3 महिन्यांमध्ये चौकशी समिती अहवाल सोपवणार. अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर डीजीसीएचा मोठा निर्णय. बोईंग 787 विमानांच्या सुरक्षा तपासणीचे आदेश. डीएनए चाचणीच्या नंतर मृतदेह नातेवाईकांना सोपवण्यास सुरुवात. अनेक मृतदेह पूर्णपणे जळाल्यानं ओळख पटवण्यामध्ये अडचणी. आतापर्यंत 8 मृतदेह सोपवल्याची माहिती. पाऊस आल्यावरती ठरवू छत्री घ्यायची की रेनकोट. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या प्रश्नावरती सुप्रिया सुळेंचं अतिशय सूचक विधान. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा निर्णय कार्यकर्त्यांचा असल्याचं वक्तव्य. आमदार बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा 7वा दिवस. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन मागण्यांच्या संदर्भात निर्णय घेऊ. भेटीच्या नंतर बावनकुळेंचं आश्वासन. आज उपोषणाच्या संदर्भात निर्णय घेणार. धाराशिव जिल्हा नियोजन समिती निधीवरून महायुतीमध्ये मतभेद. पालकमंत्री असताना कामं खोळंबल्यामुळे दुःखी. सरनाईक यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. भाजपा आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्यावरती विसंवादाचा ठपका. उद्धव ठाकरेंनी बोलवल्यास मी भेटायला जाईन. मंत्री संजय शिरसाट यांचं सूचक वक्तव्य. आदित्य ठाकरेंना भविष्यामध्ये चांगला नेता होण्याच्या शुभेच्छा. शिरसाट यांचा टोला. पक्ष फोडणाऱ्यांना प्रभाग फोडायला वेळ लागणार नाही. काँग्रेसचे नेते प्रफुल्ल गुडधे यांचा मुख्यमंत्री फडणवीसांवरती निशाणा. वेषांतर करून 2 पक्ष फोडल्याचा सुद्धा घणाघात. मुंबईच्या विक्रोळीमधल्या एलबीएस मार्ग ते पूर्व द्रुतगती मार्गाला जोडणारा पूल आज सुरू होणार. नागरिकांना वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळणार. उल्हासनगरमध्ये डॉक्टरांनी जिवंत रुग्णालाच केलं मृत घोषित. अंत्यसंस्काराच्या तयारी वेळेला रुग्ण जिवंत असल्याचं समोर. डॉक्टरांनी आधीच मृत्यूपत्र दिल्याचंही उघड. राज्यामध्ये कोरोनाच्या नव्या 102 रुग्णांची नोंद तर 14 जणांचा मृत्यू. मुंबईमधल्या रुग्णांची संख्या 805 वर. आतापर्यंत 1914 रुग्ण कोरोना बाधित. मुंबईसह राज्यभरामध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता. रायगडला पावसाचा रेड अलर्ट तर पुण्यामधल्या काही भागामध्ये दमदार पावसाची हजेरी. ऑरेंज अलर्ट जारी. गेल्या वर्षी 20,000चं अर्थसहाय्य देणाऱ्या सरकारकडून यंदा वारीसाठी कुठलाही निधी नाही. निवडणुकीपूर्वी निधी जाहीर करणारे यंदा शांत का? वारकऱ्यांचा संतप्त सवाल. टेस्ट चॅम्पियन होण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला फक्त 69